नमस्कार, SBN मराठीमध्ये आपलं स्वागत आणि मी जयश्री शेलार। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेपाठोपाठ पंचायत समिती सभापती निवडणुकीतही भाजपच नंबर 1। सांगली जिल्ह्यात 10 पंचायत समितींपैकी 5 समितींवर भाजपचे सभापती। सर्व कमिटी बरखास्त करून नव्या दमाची काँग्रेस उभा करण्याचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा काँग्रेस नेतृत्वाला सल्ला। सांगली महापालिकेच्या स्थायी सभेत पाणी प्रश्नावरून नगरसेवक आक्रमक। स्थायी सभेत नगरसेवकांनी मारला ठिय्या। काळ्या फिती लावून पाणी पुरवठा विभागाचा केला निषेध। टोल नाक्यावर कर्मचाऱ्याकडून डेबिट कार्डद्वारे 40 रुपयांऐवजी 4 लाख रुपये स्वाईप। डॉक्टरला कॅशलेसचा फटका। 6 तासाच्या हुज्जतीनंतर पैसे परत। कर्नाटकातील प्रकार। महिषा स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी दोषी डॉक्टर खिद्रापुरे याचा परवाना कायमस्वरूपी रद्द। महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक परिषदेचा निर्णय। सोलापूर जिल्ह्यातील भोयरे गावामध्ये 2 गटांमध्ये दगडांची होळी खेळण्याची अनोखी परंपरा आहे। रक्ताची रंगपंचमी। आश्चर्य वाटतंय ना ऐकून? हो, रक्ताची धुळवड अर्थात रक्ताची पंचमी साजरी करणारे सोलापूर जिल्ह्यातील भोयरे हे गाव आहे आणि ही धुळवड साजरी करण्यासाठी येथील तरुणांना गावकरी प्रोत्साहन देतात। ही परंपरा काही आत्ताची नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आली आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात भोयरे म्हणून जवळपास 4000 लोकसंख्येचं गाव आहे। या गावाचं ग्रामदैवत आई भवानी आहे। येथे 2 गटांमध्ये दगडांची होळी खेळण्याची परंपरा आहे। गावातील एक गट देवीच्या मंदिरावर थांबतो आणि दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी थांबतो। शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीला दिवसभर येथील तरुण दगडे गोटे जमा करतात आणि संध्याकाळी दगडांच्या होळीस सुरुवात होते। कारण आमच्या देवाची परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही परंपरा ही चालत आलेली कायम आजपर्यंत खेळत आलेली, त्याच्याबरोबर परंपरा ही कायम चालत राहणार आहे। काय परंपरा आहे नक्की? काय सांग? काय देवीचं आमच्या ज्यावेळेस जास्त लोकेशन लागते त्यावेळेस आमच्या गावावर जास्त पाऊस पडतो आणि ज्यावेळेस कमी लागते त्यावेळेस आमच्या गावाला पाऊस कमी असतो। पण जास्त लोकेशनला जर लागलं आम्हाला काय दवाखान्यात वगैरे जायची गरज नाही। 9 दिवस फक्त किती बी लागू द्या, 9 दिवस फक्त देवीच्या मंदिरावर आलं, देवीचा अंगार लावलं, 10व्या दिवशी जखम आहे अशी होते। त्याच्यामुळं ही परंपरा पहिल्यापासून चालू आहे। आमच्या आजोबा पण जो आम्हाला माहीत नाही त्याच्यापासून चालत आलेली परंपरा ही आम्ही फक्त चालू ठेवलेली आहे, त्याच्यामुळं आम्ही करतो। वासिम अत्तार, SBN मराठी, सोलापूर। सोलापूर महानगरपालिकेचे अर्धवेळ 300 कंत्राटी कामगार हे महापालिकेत ठिय्या आंदोलनास बसले आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या अर्धवेळ 300 कंत्राटी कामगारांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन केले। ते दिवस रात्र पालिकेच्या आवारात ठिय्या करून राहणार आहेत। घनकचरा गोळा करण्याच्या कामावर काम करणाऱ्या आंदोलकांनी घनकचऱ्याच्या गाड्या पालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर आणून लावल्यात। घनकचरा उचलण्याचा मक्ता पालिकेने नुकताच दिलाय, यामुळे हे कामगार रस्त्यावर आले आहेत। पालिकेने दिलेला हा मक्ता नुकसानीचा असून पालिकेने भरती केलेल्या कामगारांचा विचार केला नसल्याचा आरोप करत त्या आंदोलनाला बसलेत। मुलाखती घेतल्या आणि मुलाखती घेऊन हे आमच्या घंटागाडीच्या 300 कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आणि आज तागायती लोक काम करतायत। त्यांच्या वर्षाला 240 दिवस भरलेले आहे। ULP कायदा असा सांगतो की वर्षाला 240 दिवस भरले तर त्यांना कामावरून काढता येत नाही, उलट परमनंट केलं पाहिजे। आम्ही काय मागीच नाही, परमनंट नको आहे ते आम्हाला काम द्या। तुम्ही टेंडर बेकायदेशीर देऊ नका। जी काम ह्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून 2 कोटीत होणार आहे त्या आयुक्त साहेब 28 कोटी खर्च करून महापालिकेचा पैसा उद्ध्वस्त करायला लागलेत। उद्ध्वस्त कुठला भ्रष्टाचार करायला लागलेत। 26 कोटी रुपये पैसे त्यांनी विनाकारण मक्तेदाराच्या
ही जे त्यांचे पिलावळ आहेत, ही जी पिलावळ आहेत ती जवळजवळ 26 कोटीचा भ्रष्टाचार करायला लागलेत। ते आमच्या महापालिकेचा पैसा आहे, आम्ही ते कुणाला असं खर्च होऊ देणार नाही। वासिम अत्तार, SBN मराठी, सोलापूर। शिरोळ पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे मल्लाप्पा चौगुले व उपसभापती शिवसेनेच्या कविता चौगुले यांची निवड करण्यात आली आहे। शिरोळ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीस आज देशभक्त रत्नाप्पा कुंभार सभागृहात दुपारी 2 वाजता सुरुवात झाली। निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार एस भुवनेश्वरी यांच्या अध्यक्षस्थानी सुरू झालेल्या या निवडीत सभापती पदासाठी काँग्रेसचे मल्लाप्पा चौगुले व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांचा, तर उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या कविता चौगुले व अपक्ष उमेदवार मल्लू खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। हात दाखवून झालेल्या या मतदानात 8 विरुद्ध 6 असे मतदान पडून काँग्रेसचे मल्लाप्पा चौगुले तर उपसभापती शिवसेनेच्या कविता चौगुले विजयी झाल्या। दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असणाऱ्या शिरोळ तालुक्यात पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करण्याचा दावा खासदार राजू शेट्टी यांनी केला होता। मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला शिवसेनेचा पाठिंबा देत आमदार उल्हास पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सत्तेपासून रोखून धरलं आहे। रमेश सुतार, SBN मराठी, शिरोळ। सर्व कमिट्या बरखास्त करून नव्या दमाच्या काँग्रेस कमिट्या स्थापन करण्याचा सल्ला सोलापूर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दिला आहे। लोकसभेवेळेची भाजपची हवा आजही कायम आहे। उत्तर प्रदेशसह इतर राज्यात भाजपला जनतेने निवडून दिलंय, म्हणजे जनतेला अजून मोदीच हवेत असं ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात स्वच्छतेचे धडे देत फिरतात, मात्र त्यांच्या मतदारसंघात सर्वत्र घाणच घाण आहे। रस्ते खराब असताना देखील जनतेने त्यांना स्वीकारलं, आपणही त्यांचा स्वीकार करावा। मला माहिती होतं, मी उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ 3-3.5 दिवस त्या ठिकाणी होतो आणि विशेषतः बनारसमध्ये होतो। स्वच्छतेचं अभियान चालवणारा आपल्या देशाचा पंतप्रधान त्याच्याच मतदारसंघामध्ये अशा प्रकारचं कचरा पडलेला होता आणि हे आम्ही सभेमध्ये सांगत होतो, पण लोकांनी त्यांना मतं दिली। याचा अर्थ असा की लोकांना अजूनही मोदी हवे आहेत आणि मला वाटतं की त्याचा स्वीकार केला पाहिजे आपण। EVM मशीनबाबत देशात संशय कल्लोळ असल्यानं सर्वच राजकीय पक्षांना एकत्रित यावर विचार करण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले। राज्यात जिल्हा परिषदेत सेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसच्या आघाडीबाबत बोलताना त्यांनी जातीयवादी पक्षांसोबत जाणार नसल्याचंही स्पष्ट केलंय। ऐसा बोल रहे थे, इवन हिंदू मुस्लिम सब जात के बैकवर्ड क्लास के लोग बोल रहे थे ये चुन के आने वाला है, तो भी कैसे डिफीट हो गया पता नहीं। दूसरा मिश्रा बोल के कैंडिडेट था, वो भी चुन के आने वाला था, रेस में आने वाला था, बट आखिरी मोमेंट को वो भी उसका डिफीट हो गया। तो मैं समझता हूँ कि इसमें क्या हो गया पता नहीं, किस तरह की लहर है ये अभी आज तो नहीं मालूम होगा, लेकिन 1 महीना 2 महीने में एनालिसिस करके ये सब मालूम हो जाएगा। वासिम अत्तार, SBN मराठी, सोलापूर। ज्या दाम्पत्याला मुलगी होईल त्या मुलीचे जावळ आणि तिच्या वडिलांचे केस आणि दाढी मोफत करून देण्याचा अनोखा उपक्रम एके ठिकाणी चालवला जात आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये गर्भपाताचे मोठे रॅकेट समोर आले आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। या ठिकाणी डॉक्टर खिद्रापुरे यांनी अनेक निष्पाप मुलीचे जीव घेतले आहेत। त्याला शिक्षा तर होईलच, पण आतापर्यंत ज्या निष्पाप मुलींचा जीव गेला तो परत येणार नाही। मिरज तालुक्यातील सोनी गावचे संतोष जाधव यांनी गेल्या 16 वर्षांपासून सोनी गावामध्ये दीपराज केस कर्तनालय चालवतात। त्यांच्याबरोबर त्यांचे 2 भाऊही हाच व्यवसाय करतात। संतोष हे गावामध्ये अनेक सामाजिक कार्य करतात। त्यांनी 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून ज्या दाम्पत्याला मुलगी होईल त्या मुलीच्या वडिलांचे 6 महिने केस आणि दाढी फ्री करून देण्याचा असा अनोखा उपक्रम चालू केला आहे। त्याचबरोबर त्या मुलीचे जावळही मोफत केले जाणार आहे। या स्तुत उपक्रमाचे गावातून तसेच संतोष जाधव यांचे कौतुक होत आहे। आम्ही बेटी बचाव बेटी पढाओ उपक्रम जो चालू केलेला आहे त्यामधून केलेला आहे आणि महिषासारखं प्रकरण घडत असतानाच आम्ही जागतिक दिनाच्या औचित्य साधून 8 मार्च रोजी हा आम्ही उपक्रम आयोजित केला आणि तेव्हापासून सुरुवात केलेली आहे। तेव्हापासून 5 मला येऊन मिळाले, त्यांना आम्ही गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केलेलं आहे त्यांचं। आम्ही जर मुली जन्मास आलीच तर तिच्या वडिलाची 6 महिने पण केस दाढी फ्री व मुलीचे जाव फ्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो ग्रामीण लोकांना आवडलेला आहे आणि त्यामुळे
4-5 कस्टमर पण गेलेले आहेत. आता एक आहेत आणि मी स्वतः 2 मुलीवर कुटुंब नियोजन केलेलं आहे. आमच्या गावातील संतोष जाधव यांनी ज्या वेळेला मुलगी होईल त्या व्यक्तीचं 6 महिने केस आणि दाढीफत आणि मुलीचं जावळ काढण्याचा उपक्रम चालू केलेला आहे. याचं कारण असं आहे की प्रत्येकाने मुलीसाठी जेवढी मुलाला किंमत आहे तेवढीच मुलीला देखील किंमत द्यावी हा उपक्रम यांनी चालवलेला आहे आणि समाजसेवा म्हणून कार्य करत आहेत. एकीकडं महिषा के डॉक्टरांनी जिथं ते प्रकरण केलं त्याच्या म्हणून बी आणि लोकांनी सावध राहावं, लोकांनी याचं काहीतरी यासाठी हा उपक्रम मुली वाचवा मुली जगवा हा उपक्रम यांनी चालू केलेला आहे. रॅकेट गड केस आला असताना सुद्धा आमच्या सोनीमध्ये जाधव बंधू हे कायम समाजकार्यात अग्रेसर असतातच. मात्र यांनी आता एक एवढा चांगला उपक्रम राबवला सोनीत की जर मुलगी झाली तर 6 महिन्यापर्यंत त्या मुलीच्या लाला केस दाढी आणि मुलीचं जावळ त्यांनी फ्री करण्याचा निर्णय घेतला. याचा अभिमान गावकऱ्यांना सगळ्यांना अभिमान. आणि हे जाधव बंधू नेहमीच कोणकोणत्या तर उपक्रमात अग्रेसर असतात. हे अर्जुन ग्रुपच्या मधून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात हे जाधव बंधूंनी काम केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. या बातमीबरोबरच इथं वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. Square Science Academy. Admissions open for 11th Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology. Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation. Most focused coaching for both CET and JEE. Provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084. Tambolkar ma'am 9850993238. Square Science Academy. पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज. रोहित कलेक्शन जवाब दिलों के है धड़कन. शूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर से शेरवानी सूट ब्लेजर हो जिया रे. जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई पहचान. Address रोहित कलेक्शन, ऑपोजिट हाई स्कूल, नियर बैंक ऑफ बडोदा, मिरज. एका वर्षात 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी. अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन. भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर. सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 88 90 1166 आणि 98 90 10 19 10. कांग्रेट्स यार. कांग्रेट्स यार. नया फ्लैट, नई कार, सब कुछ तो ले लिया, घर में कुछ इलेक्ट्रॉनिक चीजें लेने बाकी है. समझ नहीं आ रहा क्या करूं. डोंट वरी यार, आकाश इलेक्ट्रॉनिक्स है ना हमारे साथ. आकाश इलेक्ट्रॉनिक
हाँ, हमारे शहर का सबसे बड़ा इलेक्ट्रॉनिक्स शोरूम। कैश का भी कोई टेंशन नहीं है। हर तरह के क्रेडिट, डेबिट, पेटीएम से खरीद सकते हैं। सिर्फ 5 मिनट में लोन मिल सकता है। आकाश इलेक्ट्रॉनिक्स, जहाँ पे हर एक चीज विश्वास और भरोसे के साथ खरीद सकते हैं। और सबसे बढ़िया, बिल्कुल सही दाम में और ढेर सारी वैरायटीज भी है। क्या बात कर रहे हैं? तो चलो चलते हैं। शहर का सबसे बड़ा शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक। यहाँ हर तरह के इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायंसेस मिलते हैं। रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एलईडी एंड एलसीडी टीवी, एसी, कूलर्स, आटा चक्की, वाटर प्यूरिफायर और ढेर सारे वैरायटीज। यहाँ डेबिट, क्रेडिट, पेटीएम यूज कर सकते हैं और यहाँ पर बजाज फाइनेंस और ईएमआई भी अवेलेबल है। आकाश इलेक्ट्रॉनिक्स, एड्रेस माँ हॉस्पिटल के पास, शिवाजी नगर, मेरठ। मिरजेतील गोसावी समाजामध्ये अनोख्या प्रकारची धुळवड साजरी केली जाते। येथील महिला पुरुषांना काठीने मारतात। ही परंपरा वर्षानुवर्षे आजही टिकून आहे। मिरजेतील गोसावी समाज धार्मिक स्वरूपाचा असल्यामुळे हिंदू सण समारंभ लोक मोठ्या श्रद्धेने साजरे करतात। होळीच्या तिसऱ्या दिवशी पुरुष मंडळींना काठीने मारण्याची परंपरा गोसावी समाजात वर्षानुवर्ष चालत आली आहे। होळीनंतर तिसऱ्या दिवशी झेंड्यांचा खेळ खेळला जातो। पुरुषांना महिला गल्लीत येऊ देत नाहीत। गल्लीच्या मध्यभागी झेंडा बांधला जातो। पुरुषांनी तो झेंडा पळवायचा खेळ असतो, तर महिला त्यांना त्यापासून रोखत असतात। यावेळी पुरुष मंडळींना पिटाळून लावण्यासाठी महिला त्यांना काठीने बदलून काढतात। प्रतिवर्षी या खेळासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। मात्र यावर्षी दुष्काळाची परिस्थिती पाहून या धुळवडीला गोसावी समाजाने पाण्याचा वापर न करता कोरडी धुळवड साजरी करीत समाजाला पाणी जपून वापरण्याचा संदेश दिला आहे। ही परंपरा आमची पहिल्यापासून पूर्वीपासून आलेली आहे। त्यामुळं कसं आहे, 5-5, 10-10 हजार रुपये बक्षीस लावतो आम्ही। बायका जितल्या तर बायकांना आणि गडी जितल्या तर गड्यांना 3 डाव लावलेला असतो। 3 डाव गडी नेलं तिचं आणि 3दा बायका हरून सगळं तिच्याकडे हिसकून घेतलं पैसे 3चं। तसं एक परंपरा असते आणि बायकांना मागा हात गडी माणसं करत नाही। किती पण मारून दे आणि जरा या खेळण्यात कोण रक्तन असं झालं तर कोणाला राग घेऊन कामा नाही आहे। पहिल्या पूर्वीपासून जो खेळत आले, आई बहिणी आणि आमची भावकी आणि आमची पुरुष मंडळी आणि महिला मंडळी हा पूर्वीपासून खेळत आले आणि हा खेळ आम्ही साजरा आत्तापर्यंत देतोय। 150 वर्ष पूर्ण देतोय आणि आत्ता बी आम्ही देणार। काठीनं मारता म्हणजे कसं, आज आपले गल्लीतले बायका काठीनं मारतात म्हणजे नवऱ्यांना बायका गाठीनं मारतात म्हणजे का, ते वर्षभर त्यांनी राबलेले असतात त्यांच्या तरुणमनाने। पण आज त्यांनी सगळ्या गोष्टी होते आणि ह्या वर्षी आम्ही पाण्याचा वापर कुठेही केलं नाही। पाण्याचा वापर कुठेही केला आहे। दरवर्षी आम्ही पाणी एवढं करतोय, आमच्या एवढंच कळकळीचे आहे की पाण्याची व्यवस्था व्हावी, सगळ्यांना पाणी मिळावे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। शिरोळ पंचायत समितीच्या नूतन सभापती व उपसभापती यांच्या निवडीनंतर पंचायत समितीच्या आवारामध्ये असणाऱ्या महापुरुषांचाच त्यांना विसर पडला आहे। शिरोळ पंचायत समितीच्या नूतन सभापती व उपसभापतींच्या निवडी आज झाल्या। काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला शिवसेनेने पाठिंबा दिल्याने सभापती काँग्रेसचे मलाप्पा चौगुले तर उपसभापती शिवसेनेच्या कविता चौगुले यांची 8 विरुद्ध 6 मतांनी निवड झाली। निवडीनंतर उमेदवारांसह समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला। गुलालाच्या उधळीत पंचायत समितीचा परिसर न्याहाळून निघाला।
नूतन सभापती मलाप्पा चौगुले व उपसभापती कविता चौगुले यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. फोटोशूट देत एकमेकांना अभिवादनही झाली. त्यानंतर नूतन सभापती व उपसभापती गाडीतून कार्यकर्त्यांसह नेत्याचा आशीर्वाद घेण्यासाठी कारखाना असो अथवा ऑफिसमध्ये भेट देऊन शुभेच्छा घेतल्या व आपल्या गावी जल्लोष मिरवणुकीत सहभागी झाले. मात्र या गडबडीत नूतन सभापती मलाप्पा चौगुले व उपसभापती कविता चौगुले यांनी पंचायत समितीच्या आवारात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज या महापुरुषांच्या पुतळ्यास साधा हारही न घालता व अभिवादनही न करता तेथून निघून गेले. एरवी प्रचार सभेत कार्यक्रमात महापुरुषांच्या आदर्शाचे गोडवे गाणारे या नेत्यांना निवडीनंतर पद मिळाल्यावर महापुरुषांच्या पुतळ्यांचा विसर कसा पडला असा प्रश्न उपस्थित होत आहे. रमेश सुतार, SBN मराठी, शिरोळ. कडेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी मंदाताई कारंडे तर उपसभापतीपदी रवींद्र कांबळे यांची निवड करण्यात आली. कडेगाव पंचायत समितीवर 10 वर्षांनंतर 6-2 असा विजय मिळवत भाजपने सत्ता काबीज केली आहे. मंदाताई कारंडे या भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या आहेत. यावेळी त्या शाळगाव पंचायत समिती गणातून भाजपच्या वतीने निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या होत्या. शाळगाव गण हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, परंतु मंदाताईंचा जनसंपर्क माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे या भागातील काम याच्या जोरावर कारंडे यांनी विजयश्री खेचून आणला होता. तर वांगी पंचायत समिती गणातून ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या रवींद्र कांबळे यांची उपसभापती वर्णी लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाच्या अध्यक्ष तसेच सदस्यांनी दलित विवाहिता मृत्यू प्रकरणी मोठेगाव येथील घटनास्थळाला भेट दिली आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे व सदस्य CL थूल यांनी दलित विवाहिता मृत्यू प्रकरणी मोठेगाव येथील घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृत महिलेच्या कुटुंबियाशी चर्चा करून घटनेविषयी सविस्तर माहिती घेतली. तसेच आजूबाजूच्या इतर नागरिकांशीही चर्चा केली. या प्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा होण्यासाठी आयोग प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, वाशिमचे उपविभागीय अधिकारी अनिल खंडागळे, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे, तहसीलदार अमोल कुंभार आदी उपस्थित होते. माणूस असं म्हणताच येणार नाही की त्याने ज्या पार्श्वरीतीने जी घटना केलेली आहे त्यांना तपासामध्ये जे काही त्रुटी राहिल्या असतील त्या कशा भरून काढायच्या आणि ह्या लोकांना कडक शिक्षा, जशी ही तिला आग लावल्यामुळे तडफडत गेली तसेच जे खरे आरोपी असतील त्या आरोपींना देखील कुठल्याही प्रकारे यातून सुटता येणार नाही याची आम्ही काळजी घेणार. त्या दृष्टिकोनातूनच जेव्हा आम्हाला हे कळल्यानंतर ताबडतोब मी इथे आलो. परवा मी कोल्हापूरला घेतलो, आज इथे आलो आणि आम्ही सगळ्या रीतीने सर्वांगीण तपास जो कमतरता राहिला आहे ते भरून काढून आरोपींना कडक शिक्षा होईल हीच आम्ही पाहणार आहोत. एवढंच नाही तर त्या संगीताचे जे वारस मुलं आहेत त्यांना सामाजिक न्याय विभागातर्फे ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे जी काही आर्थिक मदत द्यायची आहे ते आर्थिक मदत त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केली. विनोद तायडे, SBN मराठी, वाशिम. जत पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या मंगलताई जमदाडे व उपसभापती शिवाजी शिंदे यांची निवड करण्यात आली. मंगलताई जमदाडे यांची जत पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. त्याचबरोबर वसंतदादा आघाडीचे शिवाजी शिंदे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी माया एडके व उपसभापतीपदी संभाजी पाटील यांची निवड करण्यात आली. तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी माया एडके तर उपसभापतीपदी संभाजी पाटील यांची निवड मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत विकास खरात व गटविकास अधिकारी अरुण जाधव यांनी केली. या निवडी हात वर करून मतदानाने करण्यात आल्या. तासगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे सभापतीपदी व उपसभापती पदाच्या निवडी प्रथम राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकताच होती. यावेळी आमदार सुमनताई पाटील यांनी उपस्थित राहत त्यांना शुभेच्छा देत चांगल्या कारभाराची अपेक्षा व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा आढावा घेतला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने संभाव्य आपत्ती हाताळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत ठेवावेत अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज दिल्या। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आपत्ती व्यवस्थापन आराखडा आढावा बैठकीत ते बोलत होते। बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राम हंकारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे येथील स्मशानभूमी घाट येथील नदीपात्रामध्ये 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला। वडणगे येथे स्मशानभूमी घाट येथील नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली। बुडालेले दोन्ही तरुण हे मुंबईचे आहेत। 3 दिवसापूर्वीच वडणगेतील नातेवाईकांकडे सुट्टीसाठी आले होते। गणेश खोपकर आणि मयूर बनसोडे अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत। अजून त्यांच्या मृतदेहाची शोध मोहीम सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। मिरज पंचायत समितीवर भाजपची सत्ता आली आहे। सभापतीपदी जनाबाई पाटील व उपसभापतीपदी काकासाहेब धामणे यांची निवड करण्यात आली। मिरज पंचायत समितीवर गेले कित्येक वर्ष काँग्रेस व राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता होती। आज ही सत्ता मोडीत निघाली आहे। पंचायत समिती निवडणुकीत 12 भाजप सदस्य निवडून आले आहेत, तर काँग्रेस 7, राष्ट्रवादी 2, विकास आघाडी 1 अशी इतर पक्षांच्या सदस्यांची संख्या आहे। आज सभापती व उपसभापती निवड प्रक्रिया पार पडली। यावेळी सभापती पदासाठी भाजप पक्षाकडून जनाबाई पाटील, काँग्रेस पक्षाकडून पूनम कोळी यांनी अर्ज भरले होते। या निवडणूक प्रक्रियेत सदस्यांचे हात वर करून मतदान घेण्यात आले। यावेळी जनाबाई पाटील यांना 12 मते तर पूनम कोळी यांना 10 मते मिळाली। सभापती जनाबाई पाटील यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मियाजज मुल्ला यांनी घोषित केले। निवडणूक प्रक्रिया पार पडून झाली, त्यामध्ये सभापती म्हणून जनाबाई भीमगोंडा पाटील या 12 विरुद्ध 10 मतांनी निवडून आलेले आहेत, तर उपसभापती काकासाहेब भोपाल धामणे हे 20 विरुद्ध 2 मतांनी निवडून आलेले आहेत। यानंतर खरी चुरस होती ती उपसभापती पदासाठीची। भाजप उमेदवार काकासाहेब धामणे, राष्ट्रवादीकडून अशोक मोहिते, काँग्रेस पक्षाकडून रंगराव जाधव यांनी अर्ज भरले होते। यावेळी काकासाहेब धामणे यांना 20 मते, अशोक मोहिते यांना 2 मते व रंगराव जाधव यांना 0 मत पडले। यामध्ये काकासाहेब धामणे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले। ही निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर गुलालाची उधळण पंचायत समितीमध्ये करण्यात आली। सभापती व उपसभापती यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार संजय काका पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडकी हे उपस्थित होते। जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदारांनी कौल देऊन ही पार्टी जिल्ह्यातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून यश दिलं। थोड्याशा सत्ता जुळवाजुळवीच्या राजकारणामध्ये काही माणसं आम्हाला कमी होती काही ठिकाणी, पण निश्चितपणानं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष आम्ही सगळी मंडळी काम करतोय। त्या असणाऱ्या संबंधाचा फायदा घेऊन, असणाऱ्या रिलेशन्सचा उपयोग करून या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी आम्ही सगळ्या मंडळींनी काम केलंय। जिल्हा परिषदची उद्याच्या 21 तारखेला निवडणूक आहे। आज पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकीच्या निमित्तानं सभापती आमच्या 1 मतानं निवडून आल्या आणि काँग्रेसच्या सगळ्या सदस्यांनी आणि भाजपच्या सगळ्या सदस्यांनी उपसभापतीसाठी काकासाहेब धामणे एक जुने सिनियर ज्येष्ठ असे कार्यकर्ते असल्यामुळं त्यांना सगळ्यांनी मतदान केलं। यामध्ये मी मतदान ज्यांनी दिलं त्या सगळ्या पंचायत समितीच्या सदस्यांचा मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये या मिरज तालुक्यानं हा केलेला इतिहास हा अविस्मरणीय आहे अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो। गणेश आवळे, SBN मराठी, मिरज। म्हैसाळ गर्भपात प्रकरण पाठीशी घालणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर त्वरित कारवाई व्हावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केलं। म्हैसाळमध्ये गर्भपात प्रकरणाचं मोठं रॅकेट उघडकीस आलं। यामध्ये डॉक्टर खिद्रापुरेसह अनेक डॉक्टर आणि एजंट ताब्यात घेण्यात आले। मात्र हे रॅकेट गेल्या 10 वर्षांपासून चालू आहे।
हे आरोग्य यंत्रणेला माहीत कसं झालं नाही हे यांच्या संगनमताने चालू होते। यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी यासाठी आज शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केलं गेलं। म्हैसाळ येथे एका डॉक्टरने आपल्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या संमतीनं संगतीनं स्त्री भ्रूण हत्यांचा गेल्या कित्येक वर्षात उद्योग केलेला आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक हे सगळे आणि तालुका आणि स्थानिक म्हैसाळ इथले आरोग्य अधिकारी असतानाही गेली कित्येक वर्ष हा उद्योग चालू होता। सगळ्या जनतेलाही माहीत होता, पोलिसांना आणि सगळ्या सरकारी यंत्रणेलाही माहीत होता। त्यासाठी कलेक्टरांनी एक कमिटी नेमली होती, पण ते सगळे निर्णय हे जनतेच्या विरोधात दिले आणि या सगळ्या भयंकर कृत्य करणाऱ्यांना पाठीशी घालण्यात आलं। या विरोधात आम्ही आज सांगली जिल्हा परिषदेसमोर या आरोग्य अधिकारी, जिल्हा चिकित्सक, त्यांना पाठीशी घालणारे सगळे सरकारी यंत्रणा यांच्यावर कारवाई करावी यासाठी आम्ही आज आंदोलन आयोजित केलं होतं। सुजित दोडके, SBN मराठी, सांगली। या बातमीबरोबरच इथं वेळ झाली आहे एका ब्रेकची। ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील। तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी। Square Science Academy. Admissions open for 11th Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology. Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation. Most focused coaching for both CET and JEE. Provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084. Tambolkar ma'am 9850993238. Square Science Academy. पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज। रोहित कलेक्शन जवाब दिलों के है धड़कन। सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर्स शेरवानी सूट ब्लेजर हो जिया रे। जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई पहचान। एड्रेस रोहित कलेक्शन, अपोजिट हाई स्कूल, नियर बैंक ऑफ बडोदा, मिरज। एका वर्षात 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश। चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 88 88 90 1166 आणि 98 90 10 19 10। कांग्रेट्स यार। कांग्रेस यार। नया फ्लैट, नई कार, सब कुछ तो ले लिया, घर में कुछ इलेक्ट्रॉनिक चीजें लेने बाकी है, समझ नहीं आ रहा क्या करूं। डोंट वरी यार, आकाश इलेक्ट्रॉनिक्स है ना हमारे साथ। आकाश इलेक्ट्रॉनिक? हाँ, हमारे शहर का सबसे बड़ा इलेक्ट्रॉनिक्स शोरूम। कैश का भी कोई टेंशन नहीं है, हर तरह के क्रेडिट, डेबिट, पेटीएम से खरीद सकते हैं। सिर्फ 5 मिनट में लोन मिल सकता है। आकाश इलेक्ट्रॉनिक्स, जहाँ पे हर एक चीज विश्वास और भरोसे के साथ खरीद सकते हैं, और सबसे बढ़िया बिल्कुल सही दाम में, और ढेर सारी वैरायटीज भी है। क्या बात कर रहे हैं? तो चलो चलते हैं।
शहर का सबसे बड़ा शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक, यहाँ हर तरह के इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायंसेस मिलते हैं। रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एलईडी एंड एलसीडी टीवी, एसी, कूलर्स, आटा चक्की, वाटर प्यूरिफायर और ढेर सारे वैरायटीज। यहाँ डेबिट, क्रेडिट, पेटीएम यूज कर सकते हैं और यहाँ पर बजाज फाइनेंस और ईएमआई भी अवेलेबल है। आकाश इलेक्ट्रॉनिक्स, एड्रेस माँ हॉस्पिटल के पास, शिवाजी नगर, मेरठ। वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे कापड गोदामाला आग लागल्याप्रकरणी आमदार अमित झणक यांनी घटनास्थळाला भेट दिली। वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे कापड गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे तयार कपडे आगीत जळून खाक झाल्याची घटना दिनांक 8 मार्चला सकाळी 7 वाजता घडली। त्यामध्ये फुटपाथवर बसून तयार कपड्यांची विक्री करणाऱ्यांचे 17 विक्रेत्यांचे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले। याबाबतची माहिती युवा आमदार अमित झणक यांना मिळताच त्यांनी दिनांक 11 मार्चला घटनास्थळाला भेट दिली। शासनाच्या वतीने मदत मिळवून देणार असल्याचं विक्रेत्यांना आश्वासन दिलं। घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून गरिबांचे संसार उघड्यावर आले असल्याने त्यांनी त्याची खंत व्यक्त केली। यावेळी त्यांच्यासोबत भागवत गवळी, अरुण मगर, जितेंद्र बेलोकार, तय्यब खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते। जी आग लागली त्यामुळे त्यांचं अतोनात नुकसान झालं। अतिशय कष्ट करणारी ही मंडळी आहे आणि जे काय रोज कमवायचे तेवढंच ते घरी घेऊन जायचे, त्यामुळे त्यांचं झालेल्या नुकसानाची भरपाई अतिशय खूप मोठी आहे। पण इथल्या सर्व मंडळी, ज्येष्ठ मंडळी असतील, सर्व स्थानिक मंडळी असेल, या सगळ्यांनी पुढे येऊन या लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही सुद्धा शासन दरबारी मुख्यमंत्री सहायता निधीतून जितकं जास्तीत जास्त त्यांना मदत करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहोत। इथं जे आमचं आता सकाळी जे आग लागून 8 तारखेला जे आग लागली ते आज पाहणी करायसाठी आले ते आमदार झणक साहेब। तर त्यांनी सांगितलं बुवा की आम्ही आता ही जे सध्या तर काय तातडीची त्यांनी काय मदत केलेली नाही आम्हाला, पण ते म्हणून राहायला लागले बुवा की आम्ही जे मुख्यमंत्री निधीतून जे काय समजा आम्ही प्रयत्न करू म्हणे। सध्या तर आम्हाला कसं तातडीची कोणी सध्या मदत करून राहिले नाही, कारण की आमचं कसं आहे सध्या रोजच्या रोज आम्हाला पोटाची खळगी भरणारी माणसं आम्ही रोजच्या रोज अतिक्रमणावर दुकान लावतो आम्ही। संध्याकाळी समजा पोट भरायचा उदरनिर्वाहाचं आमचं काही साधन राहिलंच नाही ना, कारण की आम्ही पूर्ण रोडवर आलेलो। विनोद तायडे, SBN मराठी, वाशिम। सांगली महापालिकेच्या स्थायी सभेमध्ये पाणी प्रश्नावरून नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली। सांगली महापालिकेच्या स्थायी सभेत पाणी प्रश्नावरून नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले। यावेळी सभापतीच्या डायस समोरच नगरसेवकांनी ठिय्या मारीत पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी केली। यावेळी नगरसेवकांनी घोषणाबाजी करीत सभेचे कामकाज बंद पाडल्याने स्थायी सभा काही काळ विस्कळीत झाली होती। काळ्या फिती लावून पाणी पुरवठा विभागाचा निषेध करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। वाळवा तालुक्यातील बागणी येथे कार व ट्रॅक्टरच्या धडकेमध्ये ट्रॅक्टर ड्रायव्हर जखमी झाला आहे। आष्ट्याकडून पेठ वडगावकडे जाणारी स्कोडा गाडी व ट्रॅक्टर यांचा अपघात झाला आहे। त्या अपघातातील स्कोडा गाडीचा पुढच्या बाजूचा नंबर MH10 AN 4221 व पाठीमागील बाजूचा नंबर MH10 AN 4212 असा आहे। स्कोडा गाडीच्या पुढे 1 व पाठीमागे 1 असा नंबर असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। भरधाव जाणाऱ्या स्कोडा गाडीने शिगावकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली। या धडकेत ट्रॅक्टर 2 वेळा पलटी झाला, त्यामध्ये ट्रॅक्टरचे जास्त नुकसान झाले। स्कोडा गाडीवरती राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष असे लिहिले आहे। गाडी कविता घाडगे या चालवत होत्या। त्या स्वतः आधीपासूनच जखमी आहेत। त्यांच्या पायाला प्लास्टर आहे। अद्याप पोलीस स्टेशनमध्ये कोणताही गुन्हा नोंद झालेला नाहीये। सलीम वठारे, SBN मराठी, बागणी। तासगाव तालुक्यातील सावर्डेमध्ये वाऱ्याने द्राक्षबाग कोसळली आहे। त्यामुळे शेतकऱ्याचे तब्बल 10 लाखांचे नुकसान झाले आहे। तर कृषी विभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला। तासगाव तालुक्यातील सावर्डे येथील रघुनाथ हंबीरा जाधव यांची 1.5 एकर द्राक्षबाग वाऱ्याने कोसळली। सध्या ही बाग विक्रीसाठी आली होती। या घटनेत शेतकऱ्याचे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले। तालुका कृषी अधिकारी RB शिंदे यांनी याचा पंचनामा केला। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त असून नुकसान भरपाई लवकर मिळण्याची मागणी होत आहे। सध्या ही बाग विक्रीसाठी आली होती। या घटनेत शेतकऱ्याचे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे।
तालुका कृषी अधिकारी RB शिंदे यांनी याचा पंचनामा केला। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडगीळ सराफी दुकानाने राज्य महामार्ग अडवत रस्त्यावरच खाजगी पार्किंग सुरू केलं आहे। सांगली जिल्हा सुधार समितीने भाजप आमदारांचे पारदर्शक पार्किंग बंद करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचाही आरोप सुधार समितीने केला आहे। सांगलीला विश्रामबाग येथे गाडगीळ सराफ या भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या दुकानाने सांगली मिरज या राज्य महामार्गावरच अतिक्रमण करत राज्य महामार्ग अडवला आहे। याच ठिकाणी गाडगीळ सराफांनी स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी व ग्राहकांसाठी पार्किंग सुरू केलं आहे। विशेष म्हणजे राज्य महामार्गाचे रुंदीकरण करताना सर्व अतिक्रमणे काढणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आमदारांच्या दुकानासमोरील जुना कट्टा काढला नाही व गाडगीळ सराफांना रस्ता अडवण्यासाठी व पार्किंग करण्यासाठी जागा करून दिली आहे। या राज्य महामार्गावर सराफांनी चक्क कुंड्या ठेवलेल्या आहेत। त्यामुळे हे अतिक्रमण तातडीने काढून अतिक्रमण करणाऱ्या गाडगीळ सराफांच्या मालक व व्यवस्थापक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी सांगली जिल्हा सुधार समितीने केलेली आहे। कवठेमंकाळ तालुक्यातील मलनगाव येथील मनीषा शिंदे यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। कवठेमंकाळ तालुक्यातील मलनगाव येथील जाधव भोसले वस्तीवरील ज्ञानसागर शिशुविहार या अंगणवाडी क्रमांक 12च्या सेविका मनीषा शिंदे यांना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने सन्मानित केलं आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहलताई पाटील यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सांगली येथे शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। मिरज पंचायत समिती उपसभापती पदाची माळ काकांमुळे काकासाहेब धामणे यांच्या गळ्यात पडली। मिरज पंचायत समिती सभापती व उपसभापती यांची निवडणूक असताना काल रात्रीपासून सदस्य आकडे जुळवाजुळव नेत्यांच्याकडून सुरू होती। काँग्रेस पक्षाचे नेतेही सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत होते। काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर सदस्यांची बेरीजही झाली होती। तोपर्यंत निवडणुकीदरम्यान उपसभापती पदासाठी भाजप व राष्ट्रवादी यांची हात मिळवणी झाली। या पदासाठी अशोक मोहिते यांच्या नावाची निश्चिती झाल्यानंतर डाव फिसकटला। शेवटपर्यंत अशोक मोहिते यांचे नाव पुढे होते, पण अचानक भाजप पक्षातर्फे काकासाहेब धामणे यांचा अर्ज काकांनी भरण्यासाठी सांगण्यात आले। अशोक मोहिते यांचा पत्ता कट झाला। काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनीही अशीच भूमिका घेतली होती। या निवडीच्या मतदानादरम्यान काकासाहेब धामणे यांना 20 मते पडली तर अशोक मोहिते यांना 2 मते पडली। या निवडीतील वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस उमेदवार रंगराव जाधव हे स्वतः उपसभापती उमेदवार असतानाही त्यांनी आपले मत भाजप काकासाहेब धामणे यांना दिले। या निवडीनंतर मात्र काकांमुळे काका निवडून आले अशी चर्चा सुरू झाली, तर खासदार संजय काका पाटील यांनी भ्रष्ट सदस्यांना घेऊन पंचायत समितीचा कारभार करणार नाही असे सांगितले। जतचं झालेला आहे, इथलं झालेला आहे, सगळ्या ठिकाणी आमची परिस्थिती चांगली आटपाडी झालेला आहे, चांगली परिस्थिती आहे। आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा देतो असं दिले होते मोहिते आणि त्यांच्यासाठी उपसभापती पद सोडलं होतं। इथल्या आम्हाला ते पसंत नव्हतं। म्हणजे अंतर्गत तुमच्या खासदार गट आणि आमदार गट असं काही नाही, पण आम्हाला ते पसंत नव्हतं। कारण काही भ्रष्ट माणसं जर आम्हाला बरोबर घेऊन राजकारण करावं लागत असेल तर आमच्या नरेंद्र मोदींचा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा जो पारदर्शीपणा आहे तो इथं कुठेतरी कलंकित झाला असता, या भावनेने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। गणेश आवळे, SBN मराठी, मिरज। 2019 मध्येही भारतीयांची पहिली पसंती मोदींनाच असेल असा अहवाल अमेरिकन तज्ज्ञांनी दिला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठा विजय मिळवला। या विजयासाठी नरेंद्र मोदींना जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। पंतप्रधान मोदी यांच्या या विजयामुळे 2019 मधील लोकसभा निवडणुकीतही लोकांची पहिली पसंती त्यांनाच असेल असा दावा अमेरिकेतील तज्ज्ञांनी केला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। कर्नाटकातील एका टोल नाक्यावरती कर्मचाऱ्याकडून डेबिट कार्डद्वारे 40 रुपयांऐवजी 4 लाख रुपये स्वाईप झाले। त्यामुळे कॅशलेसचा एका डॉक्टरला फटका बसला। तब्बल 6 तासाच्या वादानंतर त्याला पैसे परत मिळाले।
तुम्ही जर कॅशलेस व्यवहार करण्यासाठी ATM, डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा तत्सम काही वापरत असाल तर अत्यंत जागरूक रहा, कारण तुमचं कार्ड दुसऱ्याकडे स्वाईप करण्यासाठी दिलं आणि त्याने जर एखाद्या शून्य वाढवला तर तुम्हाला भल्या मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागेल। असाच काहीसा प्रकार बंगळुरूमध्ये घडला आहे। टोल नाक्यावर 40 रुपये भरण्यासाठी एका डॉक्टरने डेबिट कार्ड दिलं, मात्र टोल कर्मचाऱ्याने 40 रुपयांऐवजी तब्बल 4 लाख रुपये स्वाईप केले। कोची मुंबई राष्ट्रीय महामार्गावर उडपीजवळच्या गुंडमी टोल नाक्यावर ही घटना घडली। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गटाचे जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांचा पडळकरवाडी येथे सत्कार करण्यात आला। आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गटाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांचा ग्रामपंचायत पडळकरवाडी व उच्च शिक्षित सरपंच डॉक्टर संजय पडळकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी सरपंच डॉक्टर संजय पडळकर यांनी ब्रह्मानंद पडळकर यांच्या रूपाने आपल्या तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा लाल दिवा मिळावा अशी आशाही व्यक्त केली। यावेळी सोसायटी चेअरमन जगन्नाथ पडळकर, इंजिनियर पांडुरंग पडळकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। खानापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ मनीषा बागल व उपसभापतीपदी बाळासाहेब नलवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। खानापूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी आज सकाळी 11 वाजता विटा येथील पंचायत समितीच्या संपतराव माने सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद कोदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार रंजना उंबरहंडे व गटविकास अधिकारी संतोष जोशी यांच्या उपस्थितीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सभापती पदासाठी लेंगरे गणातून निवडून आलेल्या सदस्या सौ मनीषा बागल यांचा तर उपसभापती पदासाठी नागेवाडी गणातून निवडून आलेले सदस्य बाळासाहेब नलवडे यांचा असे एकमेव अर्ज दाखल झाल्याने सभापती व उपसभापती पदाची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद कोदी यांनी जाहीर केले। नूतन सभापती सौ मनीषा बागल आणि उपसभापती बाळासाहेब नलवडे यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी पंचायत समिती सदस्या कविता देवकर, सारिका माने, सदस्य मारुती शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। प्रशांत भिसे, SBN मराठी, खानापूर। 3 जिल्हा परिषद व 2 पंचायत समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्याची माहिती ॲडव्होकेट अमोल चिमाण्णा यांनी दिली आहे। नुकत्याच झालेल्या सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, विद्या शिवाजी डोंगरे आणि सरिता सिद्धू कोरंबू या तिघांविरोधात व पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या सुनीता पाटील आणि जनाबाई पाटील यांच्या विरोधात विविध याचिका दाखल झालेल्या असल्याची माहिती ॲडव्होकेट अमोल चिमाण्णा यांनी दिली। याचिका दाखल झाल्यामुळे पुनश्च एकदा सांगलीच्या राजकीय वर्तुळात नवीन चक्रीवाद निर्माण झाले आहे। भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे। याबाबत माहिती देताना ॲडव्होकेट अमोल चिमाण्णा यांनी सांगितले की महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1961 व नुकत्याच सर्वोच्च न्यायालय यांनी मणिपूर राज्यामधील पुखरेम शरदचंद्र सिंह विरोधात पृथ्वीराज सिंह या प्रकरणात दिलेल्या न्यायनिवाड्यानुसार अपात्रतेबाबत या याचिका दाखल झालेल्या आहेत। याबाबत न्यायालयात याचिका दाखल असून बुधवार 15 मार्च रोजी दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे। भाजपचे गट क्रमांक 55 कौलापूरचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्या विरुद्ध शैक्षणिक अपत्य व शैक्षणिक विषयक अपूर्ण व खोटी माहिती सादर केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल शेनुगनेशे यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे। याबाबत माननीय जिल्हा न्यायालयाने संबंधितांना नोटीस बजावणीचा आदेश दिला आहे। त्याचप्रमाणे भाजपचे गट क्रमांक 56 बुधगाव प्रभागातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या विद्या शिवाजी डोंगरे यांच्या विरुद्ध भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रताप सिंह उर्फ सचिन पाटील यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे। भाजपचे गट क्रमांक 52 आरग प्रभागातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सरिता सिद्धू कोरबू यांच्या विरोधात आरग येथील आबा पाटील यांनी याचिका दाखल करून यांच्या सभासद निवडीला आव्हान दिले आहे। अभिजित परीट, SBN मराठी, कुपवाड।
म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणामध्ये दोषी असणारा डॉक्टर खिद्रापुरे याचा परवाना कायमचा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक परिषदेने घेतला आहे। म्हैसाळमध्ये होमिओपॅथिक डॉक्टर खिद्रापुरे यांनी परवाना नसताना आपलं हॉस्पिटल उघडलं होतं। या हॉस्पिटलमध्ये महिलांचा गर्भपात करून त्याने 19 अर्भकांची कत्तल केली होती। या प्रकरणी पोलिसांनी खिद्रापुरे याला अटक करून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल केले आहेत। या प्रकरणात खिद्रापुरे याचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय राज्य परिषदेकडून झाला होता। सध्या पोलीस व सिव्हिल सर्जन यांच्या समितीने अहवाल राज्य होमिओपॅथिक परिषदेला पाठवला आहे। त्याच्याकडून डॉक्टर खिद्रापुरे याचा होमिओपॅथिक परवाना कायमचा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे। गणेश आवळे, SBN मराठी, मिरज। या बातमीबरोबरच इथं वेळ झाली आहे एका ब्रेकची। ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील। तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी। Square Science Academy. Admissions open for 11 Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology. Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC board exam college topper in famous college Miraj. Importance of our class: personal guidance, test result consultation. Most focused coaching for both CET and JEE. Provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084. Tambolkar ma'am 9850993238. Square Science Academy. पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, शनिवार पेठ, मिरज। रोहित कलेक्शन जवाब दिलों के है धड़कन। सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर्स शेरवानी सूट ब्लेजर हो जिया रे। जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई पहचान। ॲड्रेस रोहित कलेक्शन अपोजिट हाय स्कूल नियर बँक ऑफ बडोदा मिरज। एका वर्षात 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूमसह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट। इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश। चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 88 88 90 1166 आणि 98 90 10 1910। कांग्रेट्स यार, कांग्रेस यार। नया फ्लैट, नई कार, सब कुछ तो ले लिया, घर में कुछ इलेक्ट्रॉनिक चीजें लेने बाकी है। समझ नहीं आ रहा क्या करूं। डोंट वरी यार, आकाश इलेक्ट्रॉनिक्स है ना हमारे साथ। आकाश इलेक्ट्रॉनिक? हाँ, हमारे शहर का सबसे बड़ा इलेक्ट्रॉनिक्स शोरूम। कैश का भी कोई टेंशन नहीं है, हर तरह के क्रेडिट डेबिट पेटीएम से खरीद सकते हैं। सिर्फ 5 मिनट में लोन मिल सकता है। आकाश इलेक्ट्रॉनिक्स, जहाँ पे हर एक चीज विश्वास और भरोसे के साथ खरीद सकते हैं, और सबसे बढ़िया बिल्कुल सही दाम में, और ढेर सारी वैरायटीज भी है। क्या बात कर रहे हैं, तो चलो चलते हैं। शहर का सबसे बड़ा शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक। यहाँ हर तरह के इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायंसेस मिलते हैं। रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, LED एंड LCD टीवी, AC, कूलर्स, आटा चक्की, वाटर प्यूरिफायर और ढेर सारे वैरायटीज। यहाँ डेबिट क्रेडिट पेटीएम यूज कर सकते हैं और यहाँ पर बजाज फाइनेंस और EMI भी अवेलेबल है। आकाश इलेक्ट्रॉनिक्स, एड्रेस माँ हॉस्पिटल के पास, शिवाजी नगर, मिरज।